चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोनं दुचाकीस्वारास दिलेल्या धडकेत तिघेजण ठार झाले। कोल्हापूर राधानगरी रोडवर कौलव इथे हा अपघात झाला। ऐन दिवाळीतच अपघातात तिघे ठार झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होते। श्रीकांत बाबासू कांबळे तरसवळे तालुका राधानगरी, दीपाली गुरुनाथ कांबळे शेंडूर तालुका कागल, पुतणी कौशिकी सचिन कांबळे अशी मृतांची नाव आहेत। तर अथर्व गुरुनाथ कांबळे शेंडूर कागल गंभीर जखमी झालाय। याबाबत मिळालेली माहिती अशी की श्रीकांत कांबळे हे बहीण दीपाली हिला घेऊन दिवाळी सणाचा बाजार घेण्यासाठी भोगावती इथे गेले होते। बाजार करून घरी परतताना चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोनं श्रीकांत यांच्या दुचाकीस धडक दिली। या धडकेत भाऊ श्रीकांत व बहीण दीपाली पुतणी कौशिकी यांचा जागीच मृत्यू झालाय। तर अथर्व गंभीर जखमी झाला। जखमी अथर्वला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं। अपघातानंतर टेम्पो चालक पसार झाला होता। अपघातस्थळी मोठी गर्दी झाल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती। पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।